ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं स्वागत आहे। आपण दरवेळेस एक विचार घेऊन त्यावर चिंतन करतो। आज आपण चिंतन करणार आहोत की आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे आणि ते ध्येय आपल्याला कसं प्राप्त करून घ्यायचं आहे। कारण बरेचदा आपल्या मनामध्ये गोंधळ असतो की ध्येय जरी माहीत असेल तरी ते प्राप्त कसं करायचं, मग धर्माचं आचरण जीवनामध्ये कसं करायचं, धर्म म्हणजे काय, म्हणजे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये गोंधळ असतो। आणि बरेचदा आपल्याला वाटतं की आपण धार्मिक आहोत, आपण गोष्टी करत राहतो, पण ते सगळे अंधविश्वास असतात। आपल्याला कळत नाही की आपण जे काही करतो आहे ते काही खरोखरच आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये मदत करणारं नाही, पण सगळे लोक करतात म्हणून आपणही करतो। देवीला कोंबडा कापला पाहिजे, बकरा कापला पाहिजे, देवी प्रसन्न झाली पाहिजे, म्हणजे अशा प्रकारच्या कितीतरी कल्पना आपल्या डोक्यामध्ये असतात आणि आपण त्याच घेऊन बसतो आणि आपण म्हणतो की आपण धार्मिक आहोत। तेव्हा इथे मात्र स्वामीजी आपल्याला सगळं काही क्लिअर करून सांगतात। स्वामीजींनी जो धर्म सांगितलेला आहे त्या धर्माचं आचरण केलं तर नक्कीच आपली आध्यात्मिक प्रगती होईल। काय म्हणतात स्वामीजी? प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय। बाह्य आणि आंतर प्रकृतीचे नियमन करून आपले मूळचे ब्रह्मस्वरूप प्रगट करणे हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय। कर्म, भक्ती, योग व ज्ञान यांच्यापैकी कोणत्याही एकाच्या द्वारे किंवा एकाहून अधिकांच्या द्वारे किंवा या सर्वांच्या द्वारे हे लक्ष्य प्राप्त करून घ्या आणि मुक्त व्हा। संपूर्ण धर्म यातच साठवलेला आहे। मतमतांतरे, विधी, अनुष्ठाने, ग्रंथ व मंदिरे ही सारी धर्माची केवळ गौण अंगे होत। म्हणजे बघा, स्वामीजींनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला जीवनाचं ध्येय काय आहे आणि ते कशा प्रकारे आपण गाठायचं। तर इथे स्वामीजी म्हणतात, इंग्रजीमध्ये फार सुंदर भाषा आहे, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी विदिन बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल अँड इंटरनल। आता इथे स्वामीजींनी पहिले सांगितलेलं आहे की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपल्यामध्ये असलेलं चैतन्य जागं करणं। कारण हा जीव म्हणजे ब्रह्मच आहे। जीवो ब्रह्मैव नापरः, शंकराचार्य म्हणतात की हा जीव आणि ब्रह्मन वेगळे नाही आहे, जीव आणि आत्मा वेगळे नाही आहे। फक्त आपण बंधनं ओढवलेली आहे, आपण उपाधी घेतलेली आहे। जेव्हा आपण उपाधीमध्ये असतो तेव्हा जीव होतो आणि बंधनाच्या पलीकडे गेलं तर शिव होतो। म्हणजे जीव आणि शिव हे दोन वेगळे नाहीच। जो बंधनामध्ये जखडलेला आहे तो जीव, जो बंधमुक्त आहे तो शिव। तेव्हा आपलं खरं स्वरूप आत्माच आहे, ब्रह्मच आहे। पण आज आपण विसरलो आणि काही कारणामुळे ह्या जड जगताशी एक झालो, त्यामुळे आपल्याला बंधनात पुन्हा पुन्हा पडावं लागतं। म्हणून स्वामीजी म्हणतात की ईच सोल इज पोटेन्शियल डिव्हाइन, प्रत्येक जीव हा पोटेन्शियली डिव्हाइनच आहे।
तो दिव्य स्वरूपच आहे, पण तो सुप्त अवस्थेमध्ये आहे. ह्या जीवाला अजूनही माहिती नाही. तो गाढ झोपलेला आहे, त्याची निद्रा अजून भंगलेली नाही. तो स्वतःला क्षुद्र समजतो, तो स्वतःला मर्त्य जीव समजतो. आणि आता हे जे आपलं जीवत्व आहे याचा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि आपलं शिवत्व जे आहे, आपलं आत्मतत्व जे आहे, आपलं चैतन्य स्वरूप जे आहे ते प्राप्त करून घेणं हाच आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश आहे. हाच आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश आहे. म्हणून धर्म म्हणतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे आणि तो मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठीच हा मानवदेह आपल्याला मिळालेला आहे. तेव्हा इथे पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर झाली पाहिजे की आपल्यामध्येच ते चैतन्य आहे, तो आत्मा आहे. आणि तो कसा आहे? मुक्त स्वभावाचा आहे, नित्य शुद्ध आहे. आणि आपण हे शरीर धारण केलेलं आहे. कारण ही जी उपाधी आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, ह्या सगळ्या उपाधीशी आपण एक झालेलो आहोत. कारण यांच्याशी आपला काही संबंध नाही. ह्या सगळ्या जड आहे, यांचा संबंध नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून वेगळ्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे. पण आपण या गोष्टींशी एकात्म झाल्यामुळे आपण स्वतःला मनच समजतो, आपण स्वतःला बुद्धी समजतो, आपण स्वतःला शरीरच समजतो. कुणी विचारलं तू कोण आहे, तर मी राम आहे, मी गोविंद आहे, मी गोपाल आहे. म्हणजे आपण त्या नामरूपाशी एक होतो. आपण असं म्हणत नाही की मी आत्मा आहे. जरी आपल्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे तत्वमसी श्वेतकेतो. अरे श्वेतकेतो, तू आत्माच आहे, तू विसरलेला आहे. तत्वम असी, तू तोच आहेस. आपणही तो आत्माच आहोत, पण आपल्याला भ्रम झालेला आहे. या अज्ञानामुळे आपण सगळं विसरून गेलेलो आहोत. ही आपली निद्रा भंगवण्यासाठीच हे महापुरुष येत असतात. आपल्याला निद्रेतून जागं करतात. उठा, जागे व्हा, किती दिवस तुम्ही झोपणार, ध्येयापर्यंत जाईपर्यंत थांबू नका. तर बघा, ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं स्वरूप आहे दिव्य आणि ते दिव्य स्वरूप प्रगट करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि ते कसं प्रगट करायचं? बाय कंट्रोलिंग नेचर, एक्सटर्नल अँड इंटर्नल. तर ही जी प्रकृती आहे, एक आहे बाह्य प्रकृती, दुसरी आहे आंतरिक प्रकृती. या दोन्ही प्रकृतीचं नियंत्रण करून ते खरं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता एक्सटर्नल म्हणजे काय आहे? एक्सटर्नल म्हणजे बाह्य जगत आहे. आपण आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून जे काही बघतो ते बाह्य जगत आहे आणि आपलं मन सतत त्यामागे धावत असतं. तेव्हा इथे इंद्रियाचे विषय आहे, वेगवेगळ्या व्यक्ती आहे, नातेवाईक आहे, नाम आहे, यश आहे, पैसा आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे? बाहेर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून बघत असतो. डोळ्याद्वारे बघतो, कानाद्वारे ऐकतो. तर इथे ह्या बाहेर ज्या गोष्टी आहे त्याकडे आपल्या मनाला आकर्षित होऊ द्यायचं नाही. कारण ह्या बाहेरच्या गोष्टी आपल्या मनाला आकर्षित करून घेतात, आपल्या मनाला मोह पाडतात, आपल्या मनाला भुरळ पाडतात आणि आपण त्यांच्याच मागे धावत राहतो. तिथे कुठेतरी कंट्रोल पाहिजे. तुम्ही या जगात राहा, पण लक्षात ठेवा हे जग कसं आहे? अनित्य आहे. आणि तुम्हाला शरीर धारणेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी घ्या. म्हणजे कशालाही आसक्त होऊ नका, कशातही लोभात पडू नका. जर तुम्ही लोभात पडला, तुम्ही आसक्त झाला, तर तुम्ही बांधल्या जाणार. म्हणून इथे आपल्याला बाह्य प्रकृतीपासून सावध राहायचं आहे. म्हणजे बाह्य प्रकृतीला आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाही. आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथे 100 वस्तू ठेवलेल्या आहे. त्या 100ही वस्तू आपलं मन आकर्षित करतात.
पण आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मला याची गरज आहे का? जर मला गरज नसेल तर मग मी कशाला घेऊ? चांगली दिसते म्हणून थोडी घ्यायची असते काही. म्हणजे आपल्या गरजा फारच कमी आहे. आवर नीड्स आर फ्यू, आवर वॉन्ट्स आर मेनी. पण आपल्या इच्छा मनामध्ये भरपूर आहे, कामना भरपूर आहे. त्यामुळे आपण सगळंच काही घेण्याचा प्रयत्न करतो. अरे असं कसं शक्य आहे? जर तुम्हाला गरज नाही तर उगीचच तुम्ही पैसे कशाला खर्च करता? पण आपल्याला ह्या बाहेरच्या गोष्टी आकर्षित करून घेतात. जणू काही त्या गोष्टी आपल्यावर मोह पाडतात आणि आपण तो मोह आवरू शकत नाही. आणि आजकालच्या जमान्यामध्ये तर एवढं काही जाहिराती आपल्याला दाखवल्या जातात, एवढ्या काही जाहिराती आपण बघत असतो की आपलं मन स्वाभाविकपणे त्या गोष्टींकडे आकर्षित होतं आणि ते लोक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना त्यांच्या वस्तू विकायच्या आहे. पण आपण मूर्खासारखं ते खरेदी करतो गरज नसताना. तेव्हा आपण इथे विचार केला पाहिजे की ह्या बाहेरच्या गोष्टींना आपण वाहवत जायचं नाही. आणि आंतरजगत पण आहे. आपलं आंतरजगत म्हणजे आपलं मन आहे. त्या मनामध्ये कितीतरी वासना, कामना पडलेल्या आहे. त्या मनामध्ये कितीतरी विकार आहे. आता मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये आहे. आता ह्या आपल्या आंतरिक जगतावर पण आपलं नियंत्रण पाहिजे. कोणी तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्ही शांत राहा. जर तुम्ही रागावले तर तुम्ही तुमच्या आंतरिक प्रकृतीवर कंट्रोल करू शकला नाही. तुम्ही रागाच्या अधीन झाले, तुम्ही त्यावर ताबा मिळवू शकले नाही. म्हणजे बघा, आतमध्ये हे सगळे विकार आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, आपण त्याला षड्रिपू म्हणतो. आतमध्ये विकार आहे, आतमध्ये कामना आहे, आतमध्ये वासना आहे, आतमध्ये वाईट विचार आहे आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. आपल्या स्वार्थाला धक्का लागला की ते बाहेर येतात. कधीकधी आपला अहंकार वाढतो. कुणी आपला अपमान केला तर आपण त्याचा द्वेष करतो, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे सगळं आंतरजगात आहे. तेव्हा इथे आपल्याला आपलं अंतर प्रकृती आणि बाह्य प्रकृती ही पण प्रकृतीच आहे. तेव्हा ह्या दोन्ही प्रकारच्या प्रकृतीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. आपल्याला मनावरती पण नियंत्रण पाहिजे आणि या जगावरती पण नियंत्रण पाहिजे. म्हणजे ह्या जगानं आपल्याला आकर्षित करू नये, प्रलोभित करू नये. दोन्ही गोष्टी पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक आहे आपलं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी. स्वामीजी म्हणतात, बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल अँड इंटरनल. आता हे करायचं कसं? ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपलं खरं स्वरूप दिव्य स्वरूप आहे, ते आता सध्या सुप्त आहे, ते आपल्याला जागृत करायचं आहे. तेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यासाठी आंतरिक आणि बाह्य प्रकृतीवर नियंत्रण करायचं आहे. हे सगळं करायचं आहे, पण करायचं कसं? हा प्रश्न आपल्या मनासमोर उभा राहतो की एवढं सोपं नाही आहे. म्हणून स्वामीजींनी त्यावर उपाय पण सांगितलेले आहे. त्यांनी उपाय सांगितलेले आहे की डू इट आयदर बाय वर्क और वर्शिप, सायकिक कंट्रोल और फिलॉसॉफी, बाय वन और मोर और ऑल ऑफ these and be free. That is the whole of religion. बघा, स्वामीजींनी किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण आपल्याकडे 4 फॅकल्टी आहे. एक तर हृदय आहे, दुसरं शरीर आहे, तिसरं मन आहे आणि चौथं बुद्धी आहे. ह्या 4 फॅकल्टी आहे आणि ह्या 4ही फॅकल्टीचा आपण उपयोग करू शकतो. ह्या 4ही फॅकल्टीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाचं ध्येय गाठू शकतो. आणि या 4 फॅकल्टी डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे 4 योग आहे: कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. बघा, 4 प्रकारच्या व्यक्ती या संसारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. काही लोक इमोशनल असतात, तर काही इंटलेक्च्युअल असतात, तर काही खूप ॲक्टिव्ह असतात, तर काही कॉन्टेम्प्लेटिव्ह असतात. म्हणजे असे सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला या समाजामध्ये बघायला मिळतात. त्या प्रत्येकासाठी काहीतरी मार्ग पाहिजे,
सगळ्यांसाठीच काही ना काही पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी काय केलेलं आहे, ह्या चारही योगांचा समन्वय केलेला आहे. रामकृष्ण मठामध्ये ह्या चारही योगाचा समन्वय आहे. तुम्ही बघा स्वामीजींनी जे चिन्ह केलेलं आहे ना, रामकृष्ण मठ आणि मिशनचं जे चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, एम्ब्लम आहे, त्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल वरती साप आहे. तो साप काय आहे, ती आहे कुंडलिनी शक्ती, म्हणजे राजयोगाचं प्रतीक. त्यामध्ये उगवता सूर्य आहे, ते आहे ज्ञानयोगाचं प्रतीक. त्यामध्ये समुद्राच्या लाटा आहे, ते आहे कर्मयोगाचं प्रतीक. आणि एक सुंदर कमळाचं फूल आहे, ते आहे भक्तीचं प्रतीक. आणि त्यामध्ये आहे हंस. हंस म्हणजे आपलं खरं स्वरूप, आपलं दिव्य स्वरूप, आपलं आत्मस्वरूप, तो हंसामध्ये आहे. आणि तिथला आहे तन्नो हंस प्रचोदयात. तेव्हा ह्या चारही योगांचा उपयोग करून तुमच्यामधला तो आत्महंस जागा करा, असा त्याचा एम्ब्लमचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येकालाच इथे काही ना काही प्राप्त होतेच. प्रत्येकासाठी काही ना काही दिलेलं आहे. असं नाही की तुम्हाला काही मिळणार नाही. जो इमोशनल असेल, भावनाप्रधान असेल, तो भक्तिमार्ग प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यासाठी भक्ती आहे, कारण त्याला कसं प्रेम करावं हे माहिती आहे. तो नुसतं जगावर प्रेम करतो, जगावर आसक्त होतो. आता ह्या प्रेमाची, आसक्तीची दिशा फक्त भगवंताकडे वळवून द्यायची आहे. ह्या जगावरची आसक्ती जर भगवंताकडे वळवून दिली तर ती भक्ती होते, ती मग आसक्ती राहत नाही. भगवंतावर आपली भक्ती निर्माण होते. तेव्हा खरं खरं प्रेम जर आपल्याकडे असेल, आज आपलं जे प्रेम आहे ते क्रूड आहे, कारण ते आपण जगाला दिलेलं आहे. आपण म्हणतो प्रेम, पण ती असते आपली आसक्तीच. तर आसक्ती असते, पण आपण त्याला प्रेम असं नाव देतो. तेव्हा जेव्हा आपण ते प्रेम भगवंताला देतो, तेव्हा हे आपलं प्रेम जे आहे, जी आसक्ती आहे, ती दूर होते. म्हणजे आपलं मन पवित्र होते. जे प्रेमाचं स्वरूप आज आहे, क्रूड स्वरूपाचं प्रेम आहे, अशुद्ध प्रेम आहे, ते शुद्ध होते. त्यामुळे आपलं मन पवित्र होते, मनातले संस्कार आपले नष्ट होतात. म्हणून ज्यांच्याकडे हृदय आहे, ज्यांच्याकडे भावना आहे, त्यांनी भक्तिमार्ग, जे खूप काम करू शकतात, 1 मिनटं पण शांत बसू शकत नाही, रात्रंदिवस खूप ॲक्टिव्ह असतात, त्यांनी कर्म केलं पाहिजे. कारण कर्मसुद्धा एक मार्ग आहे. रामकृष्ण मठामध्ये सगळ्या साधूंना कर्म करावंच लागतं, कारण कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. तुम्ही दिवसभर करणार काय? तुम्ही सकाळी संध्याकाळी ध्यान करणार, दिवसभर करणार काय? तेव्हा कर्म करा, रात्रंदिवस कर्म करा, पण जगाच्या कल्याणासाठी. म्हणजे स्वतःचा स्वार्थ सोडून त्या कर्माची आसक्ती सोडा, कर्मफलाची आसक्ती सोडा. तुम्हाला तुमच्या प्रारब्धाप्रमाणे जे प्राप्त असेल ते मिळेलच, पण रात्रंदिवस तीच चिंता करू नका, लोभामध्ये पडू नका. कर्म करत राहा. कर्माचे काय परिणाम होतील, तुम्हाला यश मिळेल की अपयश मिळेल, परीक्षेमध्ये पास होणार की नापास होणार, ते तुमच्या हाती नाही, ते भगवंतावर सोडून द्या. तुम्ही कर्म करत राहा, कारण हा आहे कर्मयोग. आणि जे लोक खूप क्वाईट असतात, खूप सायलेंट असतात, चुपचाप राहतात, कोणाशी मिसळत नाही, काही नाही, एकटेच राहतात, म्हणजे त्यांचं मन कसं आहे, कॉन्टेम्प्लेटिव्ह, ते एकांत प्रिय असतात. त्यांना ह्या संसाराचा गोंगाट आवडत नाही. त्यांनी शांतपणे बसून ध्यान करावं. आपल्या खोलीमध्ये बसून, मंदिरात बसून, किंवा नर्मदा किनारी, हिमालयात, इथे जाऊन त्यांनी ध्यान करण्याचा अभ्यास करावा. ध्यानाच्या मार्गाने त्यांनी आपलं ध्येय साध्य करून घ्यावं. कारण त्यांचा स्वभावच तसा आहे, ते अंतर्मुख आहे, ते बाहेरच्या जगामध्ये जास्त मिसळत नाही, त्यांना एकटं राहणं आवडतं. तर अशासाठी दिलेलं आहे राजयोग. स्वामीजींच्या राजयोगामध्ये सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. पतंजलीचा पण योग आहे, अष्टांग योग आहे. आणि जे लोक बुद्धिवादी आहे, ज्यांना तर्क करणं खूप आवडतं, ज्यांना रिझनिंग आवडतं, ज्यांना क्वेश्चनिंग आवडतं,
बुद्धीला काहीतरी त्यांच्या आहार पाहिजे, त्यांच्यासाठी आहे वेदांत ज्ञानमार्ग. वेदांताची तत्त्व अतिशय सूक्ष्म आहे. तेव्हा तुम्ही त्या तत्त्वांचं चिंतन करा, रात्रंदिवस चिंतन करा. अहम ब्रह्मास्मी पहिले श्रवण करा, मग मनन करा, मग निधिध्यासन करा. म्हणजे तुमच्या स्वरूपाविषयी पहिले जाणून घ्या. तुम्ही कसे आहात? तुम्ही अस्ति भाती प्रिय, तुम्ही कायम राहणारे आहात, तुम्ही ज्योतिर्मय आहात आणि तुम्ही आवडते आहात. म्हणजे तो आत्मा आपल्याला आवडतो, सगळ्यांनाच आवडतो, सगळ्यांचा प्रिय आहे तो. आपण इतरांवर प्रेम करतो कारण त्या आत्म्यामुळे आपण प्रेम करतो. कोणी या जड शरीरावर प्रेम करत नाही. आणि तो आहे सच्चिदानंद, तो कायम राहणारा आहे. सत कधीही नष्ट न होणारा, भूतकाळामध्ये वर्तमानात भविष्यात सारखा राहणारा, त्याला म्हटलं आहे सत. त्याला मृत्यू नाही, तो अमर आहे, त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही. चित म्हणजे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. तो म्हणजे कोण? आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत. तो आत्मा आपल्यामध्येच आहे, आपण त्याच्या शोधामध्येच आहोत. आपल्याला ज्ञान पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला अमरत्व पाहिजे, ते तुमच्यामध्येच आहे. फक्त आतमध्ये शोधा. म्हणजे अशा प्रकारे आपण आत्म्याचं चिंतन करायचं की मला शस्त्र मारू शकत नाही, मला कोणीही नष्ट करू शकत नाही, मी नेहमी कायम राहणार आहे, मी आनंद स्वरूप आहे, सगळं ज्ञान माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये अनंत शक्ती आहे, मी सर्व शक्तिमान आहे. म्हणजे अशा प्रकारे आत्मचिंतन करा. पहिले शास्त्रांमधून ऐकून घ्या, नंतर मग त्याचं चिंतन करा आणि मग त्यावर डीप ध्यान करा. याला म्हटलं आहे ज्ञानयोग. आणि हा आपल्याला वेदांतामध्ये मिळतो. तुम्ही त्यावर प्रश्न करू शकता. उपनिषदामध्ये बघा खूप प्रश्न विचारलेले आहे. इवन गीतेमध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. इवन श्री रामकृष्ण वचनामृतात मास्टर महाशय ठाकूरांना प्रश्न विचारतात. सगळ्या उपनिषदांमध्ये नचिकेता यमराजाला प्रश्न विचारतो. उत्तरं तुम्ही त्यांच्याकडून प्राप्त करून घ्या आणि तुम्हीसुद्धा स्वतः उत्तर शोधा. जे सांगतात गुरु, जे शास्त्र सांगतात, एक दिवस तुम्हाला त्याचा अनुभव येईल की तुम्ही खरोखरच आत्मस्वरूप आहात. तुम्ही हे शरीर कधी नव्हताच, तुम्ही आत्माच होता, पण अज्ञानामुळे तुम्ही स्वतःला शरीर समजत होता. हा जो भ्रम आहे, हे जे अज्ञान आहे, ते आपोआप दूर होईल आणि ते दूर झालं की मग तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. मग पुन्हा पुन्हा या संसारामध्ये येण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा किंवा सगळ्या मार्गांचा एकत्र अवलंबन करा, शेवटी ध्येय मात्र एकच आहे. आपण सगळे त्या ध्येयापर्यंतच जाणार आहोत. मार्ग जरी वेगवेगळे असले तरी गंतव्यस्थान आपलं एकच आहे. पुण्यामध्ये येण्याचे मार्ग वेगवेगळे आहे. कोणी कोल्हापूरहून येतं, कोणी नगरवरून येतं, कोणी मुंबईवरून येतं, पण मार्ग जरी वेगळे असले तरी सगळे येतात पुण्यालाच. तेव्हा शेवटी आपण जातो आपल्या ध्येयापर्यंतच. पण मानसिकता वेगवेगळ्या असल्यामुळे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मार्ग स्वीकारावा लागतो. म्हणजे आपली प्रगती लवकर होते, कारण आपल्यामध्ये काही ना काही संस्कार असतातच. त्या संस्काराप्रमाणे जर आपल्याला मार्ग मिळाला तर आपली प्रगती जोरात होऊ शकते. म्हणून तुम्हाला जो मार्ग आवडत असेल, कारण प्रत्येक मार्गच तुम्हाला भगवंताचा लाभ करून देऊ शकतो, तुम्हाला जो मार्ग आवडत असेल तो घ्या आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. पण आदर्श आहे की चारही मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर पोचाल. कारण तुमच्याकडे 4 फॅकल्टी आहेच, तेव्हा चारही फॅकल्टीचा पुरेपूर वापर करा. विवेकानंदांमध्ये 4ही गोष्टी होत्या. त्यांच्यामध्ये भक्ती होती, त्यांच्यामध्ये ज्ञान होतं, त्यांनी किती प्रचंड कार्य केलं आणि किती ते ध्यान करायचे रात्रंदिवस. म्हणजे त्यांच्यामध्ये 4ही फॅकल्टी पूर्णपणे विकसित झालेल्या होत्या. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अतिशय दुर्मिळ असते की ज्यांच्यामध्ये सगळे 4ही योग पूर्णपणे आपण बघतो की परफेक्शन आलेलं आहे. शंकराचार्याने ज्ञानयोग घेतला, पतंजलीने राजयोग घेतला, चैतन्य महाप्रभूंनी भक्तियोग घेतला. पण इथे स्वामीजींनी 4ही योगांचं अध्ययन केलं आणि 4ही योगात परफेक्शन मिळवलं.
तर हा आपला आदर्श आहे आणि स्वामीजी म्हणतात की हाच खरा धर्म आहे. खरा धर्म यालाच म्हटलं पाहिजे. आणि बाकी गोष्टी काय म्हटलं आहे? मतमतांतरे, विधी, अनुष्ठाने, ग्रंथ वा मंदिरे ही सारी धर्माची केवळ गौण अंगे होत. इथे स्वामीजी म्हणतात की रिच्युअल्स अँड बुक्स अँड टेम्पल्स अँड इमेजेस दे आर बट सेकंडरी डिटेल्स. ही सगळं दुय्यम स्वरूपाचं आहे. तो काही धर्माचा गाभा नाही. ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहे, पूर्वतयारी आहे, म्हणजे आपल्याला फक्त मार्ग दाखवून देते. म्हणून आपण याला चिकटून राहतो. ही पूजा केली पाहिजे, हा अभिषेक केला पाहिजे, आपण मंदिरात गेलो पाहिजे, शास्त्र वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी दुय्यम स्वरूपाच्या आहे, पण आपण याच गोष्टींना खूप महत्त्व देतो. त्यामुळे आपण आहोत तिथेच राहतो. स्वामीजी म्हणायचे की बेटर टू बॉर्न इन चर्च ऑर टेम्पल बट नॉट टू डाय देअर. मंदिरामध्ये किंवा चर्चमध्ये जन्माला येणं ठीक आहे, पण तिथेच माणसानं मरू नये. म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीला तुम्ही ह्या सगळ्या बाह्य गोष्टींची मदत घ्या, पण शेवटपर्यंत तिथेच अडकून पडू नका. भगवंत काही मंदिरातच आणि मूर्तीमध्येच आहे असं समजू नका. जरा बाहेर पडा. जो मंदिरात आहे तो सगळ्या जीवांमध्ये आहे, तो सगळं जग व्यापलेलं आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. म्हणजे आपलं हृदय विस्तारित पावलं पाहिजे. मग आपण संकुचित राहू नये की भगवंत फक्त मंदिरातच आहे किंवा भगवंत फक्त तीर्थयात्रेतच आहे. तो तर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, तो तर सर्वत्र आहे, तो सर्वव्यापी आहे. हे आहे खरं सत्य. त्या भगवंताला सगळ्यामध्ये बघायला शिका आणि शिकून त्यांची सेवा करा. जिवंत ईश्वराची पूजा करा. तुम्ही मंदिरात तर पूजा करता, पण आता ह्या जीवांची पूजा करा, कारण तो सुद्धा ईश्वरच आहे. आणि त्यामुळे तुमचं कर्मयोगाचं अध्ययन होईल, कर्मयोगाचा अभ्यास होईल आणि सगळ्या जीवामध्ये परमेश्वराला बघितल्यामुळे तुमची दृष्टी बदलेल. तुम्हाला आता माणूस किंवा स्त्री दिसणार नाही, तर सगळ्यामध्ये तो परमेश्वरच दिसेल. ती अनुभूती तुम्हाला येईल. म्हणजे कोणत्याही मार्गाचं आचरण करा, शेवटी आपल्याला ध्येयापर्यंत जायचं आहे एकाच. आणि इथे या व्याख्येमध्ये जे धर्माची स्वामीजीने व्याख्या दिलेली आहे, यामध्ये धर्माची संपूर्ण संकल्पना आलेली आहे. काहीही सुटलेलं नाही. जरी आपण एवढंच अध्ययन केलं, याप्रमाणे आचरण केलं, तरी आपण आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय गाठू शकतो. आपण याच जन्मात मुक्त होऊन जाऊ शकतो. पण आपण गौण स्वरूपाला जास्त महत्त्व देतो, गौण बाजूला जास्त महत्त्व देतो आणि धर्माचा गाभा विसरतो आणि बाहेरच्या गोष्टीवरच भांडत राहतो. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।